नमस्कार मित्रांनो, मेडी नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा। मी एक रजिस्टर फार्मासिस्ट आहे आणि माझी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी औषधांची माहिती देतो। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला फोकासेट टॅबलेटबद्दल माहिती देणार आहे। या गोळीचे फायदे, नुकसान, तर कधी घ्यायची नाही, या गोष्टी सर्व काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। फोकासेट टॅबलेट सिप्ला कंपनीकडून येणारी ही गोळी आहे। त्या गोळीमध्ये जे औषध आहे ते सेट्रिझिन हायड्रोक्लोराइड टॅबलेट 10 mg। सेट्रिझिन हायड्रोक्लोराइड टॅबलेट 10 mg मध्ये ही गोळी येते। 10 mg ही या गोळीची पॉवर आहे। तर या गोळीचे पहिल्यांदा आपण फायदे बघून घेऊ। फायदे या गोळीचे म्हणजे अँटी हिस्टॅमिनिक म्हणून यूज केली जाते। अँटी हिस्टॅमिनिक म्हणजे या गोळीचा जे काम आहे ते अँटी ॲलर्जिक म्हणून पण केला जातो। तर त्याच्यामध्ये काय काय येतं, तर येतं सतत येणाऱ्या शिंका, सतत वाहणारे नाक, त्वचेला येणारी खाज, अंगावरचे पित्त, अंगावर येणारे लाल चट्टे, डोळ्यातून सतत पाणी येणे, धुळीची ॲलर्जी, या गोष्टींसाठी या गोळीचा उपयोग होतो। तर या गोळीचे आपण आता नुकसान बघून घेऊ, म्हणजेच काय साईड इफेक्ट बघून। तर साईड इफेक्ट असे आहेत की सुस्ती येणार तुम्हाला, किंवा डोळ्यांवर झापड येणे, किंवा तोंड कोरडे पडणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी होणे, या गोष्टी या गोळीमुळे होतात। तर ही गोळी आता कधी सेवन करू नये, कधी घ्यायची नाही। तर या गोळीचे सेवन ड्रायव्हिंग करतेवेळी तर घेऊ नये, कारण काय ड्रायव्हिंग करतेवेळी घेतली तर या गोळीमुळे झापड येणार आहे तुम्हाला। तर मद्यपान करणाऱ्या माणसाने तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये। तसेच महत्त्वाचे म्हणजे गरोदर स्त्रियांनी तर ही गोळी बिलकुल घेऊ नये, आणि घ्यायची झाली असेल तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा, कारण गरोदर स्त्रियांसाठी ही गोळी नाही आहे। आणि जर घ्यायची आहे तर डॉक्टरचा नक्की सल्ला घ्या। तुमचे फॅमिली डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घ्या। तसेच कोणतेही औषध तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या, ही माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे। कोणतेही सिरप घ्या किंवा कोणतीही गोळी घ्या, ती गोळी घेतेवेळी डॉक्टरचा नक्की सल्ला घ्या, किंवा तुम्हाला तुमच्या रजिस्टर फार्मासिस्ट जो जवळचा असेल त्याचा सल्ला घ्या, काही प्रॉब्लेम होणार नाही। तर या गोळीचे तुम्हाला फायदे नुकसान मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। धन्यवाद। तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।